उकडलेला बटाटा आपण सोऱ्यामध्ये घालून आज भन्नाट पदार्थ बनवणार आहोत. फक्त एक बटाट्यापासून छान चविष्ट पदार्थ तयार होतो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठा बटाटा घेतलाय. हा बटाटा मी उकडून घेतलाय. त्यानंतर इथे अशी किसणी घेतलीये. आता हा बटाटा आपण किसून घेऊयात. तर बटाटा किसण्यासाठी आपण इथे छोट्या हुलांची किसणी वापरली आहे. छोट्या हुलांच्या किसणीमुळे बटाट्याचा किस छान लहान आकारामध्ये होईल. तर हा बटाटा आपण असा किसून घेऊयात. आधी बटाटा उकडून घेतला, त्यानंतर तो किसून घेऊयात. इथे मी बटाटा किसून घेतलाय. छान असा बारीक आकारामध्ये बटाटा किसला गेलाय. त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय. तर इथे आपण 1 बटाटा वापरलाय, त्यासाठी 1 वाटी बेसन लागणार आहे. आता हे बेसन आपण या उकडलेल्या बटाट्यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. अर्धा चमचा हळद घालूया व इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घातलंय. लाल तिखट घातल्यामुळे आपण केलेला पदार्थ छान तिखट होईल व त्याचबरोबर रंगसुद्धा छान येईल. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलाय. हा ओवा आपण हातावर चोळून घेऊयात. ओवा हातावर चोळून घातल्यामुळे ओव्याचा स्वाद पदार्थामध्ये व्यवस्थित उतरतो. त्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलाय. त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपण हे साहित्य व्यवस्थित मळून घेऊयात व याचा छान गोळा करून घेऊया. तर इथे पहा आपल्याला पाणी घालायची गरज पडली नाही. पण जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल, तर तुम्ही 1 ते 2 चमचा पाणी घालू शकता. किंवा जर हे मिश्रण जास्त सैलसर झालं, त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन घालू शकता. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मळून घेऊयात. तर इथे मी हे मिश्रण तयार केलंय. याला छान तेल लावून घेतलंय. मिश्रण अशा पद्धतीमध्ये बनवा. जास्त घट्टसर सुद्धा बनवू नका व जास्त सैलसर सुद्धा बनवू नका. असं मध्यम घट्टसर असावं. त्यानंतर इथे मी हा सोऱ्या घेतलाय. तर इथे आपल्याला अशी छोट्या हुलांची प्लेट वापरायची आहे. त्यानंतर आता आपण या सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात. तेल लावून घेतल्यामुळे मिश्रण या सोऱ्याला चिकटत नाही. तर इथे मी सोऱ्याला तेल लावून घेतलंय. त्याचबरोबर आपण ही प्लेट सुद्धा यामध्ये घातली आहे. आता आपण बनवून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालूया व अशा पद्धतीने सोऱ्या बंद करून घेऊया. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्या. तेल गरम झालं की यामध्ये आपण ही शेव पाडून घेऊयात. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण शेव यामध्ये पाडून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम करा. तर इथे आपल्याला तेल जास्त गरम सुद्धा करायचं नाही. तेल जर जास्त गरम असेल तर शेव लगेच करपू शकते व तेल जर कमी गरम असेल तर ही शेव आपली नरम पडेल. त्यामुळे तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये शेव पाडून घेऊयात. एका बाजूने आपण ही तळून घेऊयात. त्यानंतर पलटून घेऊया व अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात. अगदी कुरकुरीत बटाट्याची शेव तयार होते. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच ही शेव तळून होते. त्याचबरोबर अगदी छान कुरकुरीत तयार होते. अजिबात तेलकट होत नाही. तर दोन्ही बाजूंनी शेव व्यवस्थित तळून घेतली. त्यानंतर तेलामधून ही शेव काढून घेऊयात. अशा पद्धतीने कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी बटाट्याची शेव तयार झाली आहे. उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा आपण शेव बनवून घेऊयात. तर ही शेव बनवल्यानंतर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता. 15 दिवसांपर्यंत ही शेव अशीच राहते. अगदी कुरकुरीत. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.